बातमीकडे आता मिळणार आहोत। धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांची उघड नाराजी आहे। यापुढे काँग्रेसचे गुणगान चालणार नाहीत। सोशल मीडियावर स्टेटस भाजप कार्यकर्त्यांचा मानेंना हा इशारा आहे। सोशल मीडियावर असं स्टेटस ठेवून आता भाजप कार्यकर्त्यांनी मानेंना हा इशारा दिलेला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, काय घडतंय? महायुतीकडून कालच हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यामुळे हातकणंगलेचा मतदारसंघ भाजपकडे यावा अशा पद्धतीची मागणी देखील भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून करण्यात आलेली होती। मात्र तरी देखील शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र आता या उमेदवारीनंतर उघड नाराजी भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते। काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये निमशिरगाव गावामध्ये कार्यक्रम झालेला होता, ज्या कार्यक्रमात धैर्यशील माने यांनी सतेज पाटील यांचं थेट कौतुक आहे ते केलेलं होतं। सतेज पाटलांना डिवचून चालत नाही असं म्हणत त्यांचं कुठेतरी कौतुक करण्याचा प्रयत्न धैर्यशील माने यांनी केलेला होता आणि हाच व्हिडिओ आता व्हायरल करत भाजप कार्यकर्त्यांकडून यापुढे अशा पद्धतीनं काँग्रेसचं गुणगान चालणार नाही, जर भाजपची मतं हवी असतील तर भाजप सोबतच राहावं लागेल अशा पद्धतीचा एक प्रकारचा इशाराच धैर्यशील माने यांना देण्यात आलेला आहे। आणि त्यामुळं एकूणच धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबद्दल आता उघड नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते। एका बाजूला महायुतीतील सहभागी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यानं देखील थेट हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची भूमिका घेतलेली असताना आता भाजपचे प्रमुख कार्यकर्ते देखील अशा पद्धतीने उघड नाराजी व्यक्त करतायत। त्यामुळे धैर्यशील माने यांची वाट कुठेतरी बिकट होताना पाहायला मिळते। आता या सगळ्यावर काही तोडगा काढला जाणार का, वरिष्ठ नेत्यांच्या सोबत बसून काही चर्चा केली जाणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र धैर्यशील माने यांच्या एकूणच सर्व पक्षीय नेत्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने ते संबंध ठेवतात त्यावर आता भाजपनं आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।